सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, व्यापारी बंधूंनो. आपण आलो आहे वाशी मार्केटला. APMC मार्केट वाशी फ्रूट मार्केट आहे. इथले एकदम प्रतिष्ठित व्यापारी आहेत, नवले मामा म्हणून फेमस आहेत ते. तर त्यांच्याकडे आपण आलो आपलं वेलकम 46 पपायाची व्हरायटीबद्दल सांगायला. दादा नमस्कार. आपला परिचय ये जी वेलकम नहीं, आपला परिचय. मैं वेलकम आपका परिचय आपका तुमचा परिचय. बाळासाहेब रामाजी नवले, APMC फ्रूट मार्केट वाशी, गाळा नंबर 913. मी 12 महिने पपईचा व्यवसाय करत आहोत आणि हा व्यवसाय करून आतापर्यंत दुबई, बॅरन, दोहा, लंडन, मस्कट, कतार अशा सर्व ठिकाणी एक्सपोर्टला माल मी पार्टीला देतो आणि भरतो. मोबाईल नंबर सांगा. हां, माझा मोबाईल नंबर 9820092765 हा असून सर्व शेतकरी बांधव, व्यापारी बांधव यांच्याशी माझं चांगल्या पद्धतीचे संबंध असून एक व्यापारी या नात्याने एक नेटवर्क आहे. तरी मी जरी तुमची वेलकम 46 ही क्वालिटी तुम्ही बीज तयार करून व्यापारी बांधवांपर्यंत तुम्ही पोहोचवावी आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला मिळेल. शेतकऱ्यांना सुद्धा ते बीज तयार करून शेतकऱ्यांना ते बीज द्यावं आणि आमच्यापर्यंत कसे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते उत्पादन करून ते पोहोचवता येईल आणि पोहोचवल्यानंतर तिची क्वालिटी तर आता मला चांगल्या पद्धतीने दिसते, तरी ती एक्सपोर्ट वगैरे होऊ शकते. आणि त्या पद्धतीने हे वेलकम 86 हे सुद्धा आपलं जसं 786 ही वेलकम 46 चांगल्या पद्धतीने चालेल. तिला भाव पण चांगल्या पद्धतीने आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने शेतकरी बांधवांपर्यंत हा मेसेज पोचवू. तुम्हाला ही जी वेलकम 46 पपई आहे याचा घर कसा वाटला? घर एकदम छान आहे आणि वजन कसं वाटलं? वजन वगैरे आणि मजबूत आहे आणि टिकाऊ आहे. हे जे टिकाऊ आहे लास्ट लांबच्या वाहतुकीस तुम्ही आता इतर ज्या व्हरायटी विकताय ट्रान्सपोर्ट वगैरे त्यापेक्षा कसं करण्यासाठी आहे? समजा परदेशामध्ये आपल्याला एक्सपोर्ट वगैरे करायचं असेल तर चांगल्या पद्धतीची मजबूत क्वालिटी आहे आणि ती टिकू शकते आणि तिला मार्केट चांगलं मिळू शकतं. ओके दादा, आपण जे एक्सपोर्ट करतात बाहेरच्या देशांमध्ये, ते भरपूर देशामध्ये एक्सपोर्ट करतात, तर तुम्हाला कशा साईजचा माल पाहिजे त्याबद्दल तुम्ही आम्हाला बघा आणि सांगून द्या तुम्ही डिटेलमध्ये. ही जी पपई आहे बघा, अर्धा किलो, 1.5 किलो, 1.25 किलो ही राज असते. 5 किलोची भरली जाते कुवेटला, म्हणून कत्तरला भरली जाते, कुवेट मस्कट. आणि जे 7 किलो 8 किलो रास असते 5 7 किलो 8 किलो भरलं जातं, ते दुबई दोहाला भरले जाते. अशा पद्धतीने एक्सपोर्टची प्रतवारी करून पपई बाहेर पाठवली जाते. तो वेलकम आपण खाऊन टेस्ट करून बघलं ना? तुम्ही याची गोडी खाऊन पाहिली, हो. त्याची गोडी कशी वाटली तुम्हाला? गोडी छान आहे एकदम. आणि आता दुसरी या पपईमध्ये तिची एकच खासियत आहे, काही मजबूत जात असून गोडीला चांगली आहे. आता एवढी थंडी आहे, त्या थंडीमध्ये सुद्धा तिची गोडी चांगली आहे, त्यामुळे ती मार्केटिंगला चांगल्या पद्धतीने मार्केटिंग होऊ शकते. हो. त्यामुळे याचं बीज तुम्ही तयार करायला काही हरकत नाही. बीज तयार करून शेतकरी बांधवापर्यंत पोचवा, त्याचं प्रोडक्शन करा आणि आम्ही व्यापारी सर्व माल घेऊन बाहेर सप्लाय करू. धन्यवाद.